आता आपण बघू डायमेन्शन मेनू. तर डायमेन्शन मध्ये आता आपण दोन पार्ट मध्ये हे सगळं बघणार. पहिला बघू आपण क्विक डायमेन्शन टू अलाइन टेक्स्ट एक्सेप्ट दिस टॉलरन्स पार्ट. टॉलरन्स एक तर सेपरेट लेक्चर होईल, किंवा जर समजा तुम्हाला नाही आहे इंटरेस्ट, बिकॉज प्युअरली मेकॅनिकल पार्ट आहे, तर याचा व्हिडिओ मी अपलोड करेल. ठीक आहे. आणि सेकंड जो पार्ट असणार आहे या व्हिडिओचा तो असणार आहे डायमेन्शन स्टाईल, ओव्हरराइड, अपडेट आणि रिअसोशिएट डायमेन्शन. ठीक आहे. सो लेट स्टार्ट विथ क्विक डायमेन्शन. तर त्यासाठी आपल्याकडे पाहिजे ऑब्जेक्ट. ठीक आहे. आपण एक लाईन ड्रॉ करू. मी देतो 100 लेंथ. एक सर्कल ड्रॉ करू आपण. ठीक आहे. ज्याचा रेडियस देतो मी 25. एक आर्क ड्रॉ करू. ठीक आहे. रॅन्डम. आता बघा डायमेन्शन मध्ये फर्स्ट कमांड आहे क्विक डायमेन्शन. इथे तो विचारतो सिलेक्ट जॉमेट्री टू डायमेन्शन. ठीक आहे. बघा जॉमेट्री म्हटल्यानंतर तुम्ही कुठल्याही ऑब्जेक्ट वरती ही सिंगल कमांड यूज करू शकता. बट ॲज अ जॉमेट्री म्हणून तुम्ही जर का मल्टिपल ऑब्जेक्ट सिलेक्ट केले, एंटर मारलं, आता बघा खाली भरपूर ऑप्शन्स येतील, कारण की तो पण कन्फ्युज आहे की तुम्हाला काय पाहिजे. क्लिक केलं, आलं. आता बघा लाईन मध्ये कंट्रोल पॉइंट्स काय असतात, त्याचे एंड पॉइंट. सर्कल मध्ये मेन असतो सेंटर पॉइंट, आर्क मध्ये पण मेन असणार आहे सेंटर पॉइंट. बरोबर आहे. त्याकरता अशा पद्धतीने डायमेन्शन आले. पण जर क्विक डायमेन्शन तुम्ही कमांड घेतली आणि इंडिव्हिज्युअल जॉमेट्री घेतली, सिलेक्ट केलं, एंटर केलं, तो डायरेक्ट एंड पॉइंट घेणार. आलं. अगेन क्विक डायमेन्शन, सिलेक्ट जॉमेट्री, एंटर. डिफॉल्ट इथे रेडियसच येणार आहे. डायमीटर हवा असेल तर तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल, म्हणजे ऑप्शन घ्यावा लागेल. हे बघा इथे आर्क एक, सिलेक्ट, एंटर. आता बघा डायमीटर हवा आहे तर मग डायमीटर आहे, तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल. हे जे ऑप्शन्स आहेत ना, हे सगळे तुम्ही ट्राय करायचे. ठीक आहे. आता मी फक्त एवढं तुम्हाला जनरल इंट्रोडक्शन दिलं, कारण की आपण एवढे 3च ऑप्शन रेग्युलरली यूज करतो. त्या व्यतिरिक्त मग तुम्हाला मॅन्युअली एंट्री करावं लागेल. मग मॅन्युअली एंट्री करण्यापेक्षा सरळ आपल्याकडं इंडिव्हिज्युअल डायमेन्शन्स आहे. ठीक आहे. जसं आता समजा तुम्हाला स्टार्टिंगला मी सांगितले डायमेन्शन मध्ये जेवढ्या पण कमांड आहेत, जर त्याचा शॉर्टकट तुम्हाला हवा असेल तर काय करायचं, DIM. बरोबर. आणि जी काही पुढची कमांड आहे, लिनियर असेल तर पुढचे 3 लेटर्स टाकायचे, LIN. अलाइन असेल तर ALI. ओके. तुम्हाला काय करायचंय की प्रत्येक कमांडला तुम्हाला टाईप करून बघायचंय. रेडियस टाकलं तर RAD. क्लिअर. म्हणजे इथे जेवढेही ऑप्शन्स आहेत त्या सगळ्यांचं एक्सटेन्शन आहे DIM. लाईन साठी आपल्याला ड्रॉ टाकायची गरज नाही पडत, आपण लाईन साठी L टाकतो. पण मॉडिफाय साठी तुम्हाला कंपल्सरी काय करायचंय, फ्रॉम हिअर टू हिअर DIM. ओके. एकदा ट्राय करा. सो आता आपण स्टार्ट करू डिटेल मध्ये लिनियर कमांड. ओके. आता बघा फर्स्ट मी एक लाईन ड्रॉ करतो, जिची लेंथ आपण ठेवू 50. अर्थ ऑन करू 50. नोट करायची गरज नाही, व्हिडिओ रेकॉर्ड होईल पूर्ण. डायमेन्शन मध्ये जायचंय, लिनियर कमांड. आता बघा आपण फर्स्ट मेथड काय बघितलेली, ॲज पर गाईडलाईन्स की स्पेसिफाय फर्स्ट एक्सटेन्शन लाईन पॉइंट, नंतर सेकंड पॉइंट. आता इथे लक्षात ठेवा, तुम्हाला जर अँगल मध्ये मेजर करायचंय तर ही रेफरन्स लाईन इट्स लाईक अ लाईन. तुम्ही अँगल, डिस्टन्स काही टाकला ना, त्या अँगल मध्ये सेकंड पॉइंट लोकेट होईल. ठीक आहे. त्यामुळे ते पण तुम्ही करू शकतात. अदरवाईज सेकंड पॉइंट आपण इथून डिफाईन करू. ठीक आहे. मग डायरेक्शन द्यायची आहे, क्लिक, आलं डायमेन्शन. सेकंड मेथड, लिनियर कमांड घेतली का फर्स्ट एंटर करायचं, बॉक्स येईल. मग तुम्ही ऑब्जेक्टवर क्लिक करा, एंड पॉइंट तो ऑटोमॅटिकली कन्सिडर करेल. ओके. मग डायरेक्शन देऊन फक्त प्लेस करायचंय. क्लिअर. आता याला आपण वापस डिलीट करू. बाकी ट्राय विथ शॉर्टकट्स, ड्रीम, लिन. आता आपण एंटर मारू, बॉक्स सिलेक्शन घेऊ. आता बघा आपण क्लिक नाही करायचं. इथे तुम्ही आता कमांड लाईन वर बघणार ना, तर तुम्हाला ऑप्शन्स येतील. पहिला आहे एम टेक्स्ट, इट मीन्स मल्टीलाईन टेक्स्ट. दुसरा आहे टेक्स्ट म्हणजे सिंगल लाईन टेक्स्ट. तिसरा आहे अँगल, दॅट इज ओनली फॉर टेक्स्ट, म्हणजे टेक्स्टला जर आपल्याला अँगल द्यायचा असेल तर. नेक्स्ट वन आहे हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, रोटेटेड. बरोबर आहे.
आता जर आपल्याला हे ऑप्शन्स ट्राय करायचे तर आपल्याकडं लाईन अँगलमध्ये पाहिजे, कारण की आपल्याला माहिती आहे आपण लिनियर फक्त हॉरिझॉन्टल व्हर्टिकल मेजरमेंटसाठीच यूज करतो, बरोबर. तर आता मी डिस्टन्स देतो 50, 45 डिग्रीमध्ये 50 ची लाईन आहे. सो डायमेन्शन्स लिनियर, एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता इथे काय होतंय बघा, लाईन 2 पॉइंट मधलं डिस्टन्स मेजर करतोय, बट हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल केसमध्ये, बरोबर आहे. मग आता आपण फर्स्ट ऑफ ऑल काय करू, हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रोटेट बघू. आता बघा इथे आपण चॉईस आहे आपल्याकडं, पण जेव्हा तुम्ही स्पेसिफिकली हॉरिझॉन्टल वर क्लिक करणार ना तर डायमेन्शन व्हर्टिकल नाही होणार, फिक्स होईल, हॉरिझॉन्टलच येणार. राईट क्लिक, रिपीट, लिनियर, एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता जर व्हर्टिकल केलं तर व्हर्टिकल मध्ये फिक्स होईल, हॉरिझॉन्टल येणार नाही. ओके. आता बघा डायमेन्शन मी असे दिलेत ना की असं वाटतं की ट्रायंगल बनवलं, ठीक आहे. म्हणून जॉमेट्रीमध्ये नेहमी एक लक्षात ठेवा, जर डायमेन्शन तुम्ही देणार आहेत तर आउटलाईनला द्यायचे, कळलं. म्हणजे तो जर शेप क्रिएट करत असतील तर एकमेकांना डायमेन्शन क्रॉस बिलकुल नाही करायचे. 10 म्हणणं म्हणजे आउट ऑफ 100 90% मिस्टेक याच्यामुळेच होते, ठीक आहे. आणि कसं आहे, ड्रॉइंग जो बनवताना त्याला कधीच कळत नाही त्यांनी काय मिस्टेक केले. अगेन डीम लिनियर इथूनही घेऊ शकता तुम्ही, एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा रोटेट कमांड तेव्हाच यूज करायची जेव्हा आपल्याला लाईनचा अँगल माहित असेल, ठीक आहे. आता आपण 45 डिग्री टाकलेलं, बरोबर आहे. मी आता रोटेट कमांड घेतो, पण मी देतो 47 डिग्री. काय होणार आहे, तो त्या 2 पॉइंट मधलं 47 डिग्री मधलं डिस्टन्स दाखवेल, म्हणजे रॉंग आहे ना. अगेन कमांड रिपीट, सिलेक्ट ऑब्जेक्ट, रोटेट. आता फक्त आपल्याला अँगल टाकायचं 45 डिग्री, आलं. सी ओल्ड ऑटोकॅड मध्ये काय होतं, आधी अलाइन कमांड नव्हतं, 2004च्या व्हर्जनच्या आसपास पकडा, 4 किंवा 4 पेक्षा लोअर व्हर्जन मध्ये अलाइन नव्हती, तेव्हा ही कमांड यूज करावी लागायची, ठीक आहे. आता काय की ऑप्शन आहे. अगेन आता लिनियर मध्ये जाऊ आपण, एंटर, बॉक्स सिलेक्शन. आता हॉरिझॉन्टल व्हर्टिकल रोटेटेड कळलं. नेक्स्ट आपण आता बघू एम टेक्स्ट, टेक्स्ट आणि अँगल. तर बघा पहिला आपण बघणार आहे अँगल. अँगलवर क्लिक करू, तो विचारतो क्लिअरली स्पेसिफाय अँगल ऑफ डायमेन्शन टेक्स्ट. मग तुमच्या डायमेन्शन टेक्स्टला किती अँगल द्यायचा आहे तेवढं टाईप करा, टेक्स्ट त्या अँगलमध्ये आहे ना, ठीक आहे. सी डिपेंड करतं की कुठे तुम्ही यूज करणार आहे, बट ऑफिशियली किंवा प्रोफेशनली टेक्स्टला कधी अँगल द्यायचं नाही, आणि ते पण जर डायमेन्शन मेजरमेंटचा असेल तर कधीच नाही द्यायचा, ठीक आहे. मग अँगलला मी काय करतो, वापस 0 करतो, ठीक आहे. पुढे दिलाय त्यांनी टेक्स्ट. आता टेक्स्ट म्हणजे काय असणार आहे, सिंगल लाईन टेक्स्ट, ठीक आहे. आता बघा इथे डायरेक्ट विचारतो एंटर डायमेन्शन टेक्स्ट. आता मला असं मेन्शन करायचं आहे की प्लॉट किती आहे, 50. टाईप केलं, एंटर मारा, आलं. आता आपण काय करू, याला लोकेट करू, केलं लोकेट. आता जर याला आपल्याला एडिट करायचंय, डबल क्लिक, ठीक आहे. बघा मी एडिट केलं, प्लॉट मध्ये काय मला डॅश टाकायचा होता समजा, मी टाकलं. बट आता ही जी लाईन आहे कितीची ड्रॉ केलेली आपण, बरोबर आहे. आता मी कर्सर इथे घेऊन जातो, ठीक आहे. आपण काय करू, आता याला लेंथन म्हणजे डायरेक्ट आता आपण याला स्ट्रेच करू, 25 टाईप करून एंटर मारतो मी, 75 झाली. पण डायमेन्शन अपडेट झालं का. मग सिंगल लाईन टेक्स्ट मध्ये काय, जर समजा तुम्ही जे पण काही टाईप केलं इन्क्लुडिंग डायमेन्शन तर ते जाणार मॅन्युअल मध्ये, पण आपल्याला तर डायमेन्शन पाहिजे, बरोबर आहे. नाहीतर या कमांडचा यूज काय, त्यासाठी काय करायचं, तसं प्रोग्रामिंग मध्ये सिंटॅक्स टाकतो आपण. सेंटेन्ससाठी सेंटेन्स लिहायला आपण काय करतो, लेस दॅन आणि ग्रेटर दॅन दोन्ही आजूबाजूला लिहितात प्रोग्राम करताना. मग इथेही आपल्याला तेच करायचंय, शिफ्ट, लेस दॅन आणि शिफ्ट दाबून ठेवून काय करायचं, ग्रेटर दॅन, आलं. आता यांनी काय केलंय की हा फॉर्म्युला पकडला, बस बाहेर डबल क्लिक करा किंवा सिंगल क्लिक करा. आता वापस 50 केलं, 50 होणार, कळलं. म्हणजे काय आहे की हे रिअल टाइम डायमेन्शन आहे, तुम्हाला ऍक्च्युअल दाखवणार जे पण काय असेल, कळलं. नेक्स्ट आता समजा हे जे प्लॉट डॅश 50 जे मी नोट केलंय,
ठीक आहे. त्यामध्ये मला आता असं पाहिजे की 50 लेंथ आहे, ठीक आहे. कर्सरने डायरेक्शन देऊ, एंटर मारतो, मला लाईनच्या खाली लिहायचं आहे, ठीक आहे, की ही काय प्लॉट लेंथ आहे, क्लिक. पण जात आहे का खाली, डायमेन्शन लाईनच्या वर झाला ना. मग जर समजा तुम्हाला डायमेन्शन लाईनच्या खाली जर टेक्स्ट लिहायचं आहे, तुम्ही किती एंटर मारले ना काही होणार नाही, बरोबर आहे. मग त्यासाठी ऑप्शन काय, कॅप्स लॉक ऑन करायचा, ठीक आहे. आता या सिम्बॉलला काय बोलतात, बरोबर आहे, कुठला स्लॅश ऑब्लिक जो पण का असेल, पण कॅपिटल एक्स टाकायचा याच्यानंतर, ठीक आहे. कॅपिटल एक्स टाकला का तो एंटर केल्यासारखा असतो डायमेन्शन लाईनच्या खाली, कळलं. अदरवाईज दुसरी कुठलीच मेथड नाहीये की तुम्ही डायमेन्शन लाईनच्या खाली लिहू शकता. क्लिअर, राहील लक्षात. एक याचं थोडंसं तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल, ठीक आहे, नाहीतर तुम्ही विसरून जाणार. ठीक आहे, काय करायचं, आला बरोबर, स्लॅश किंवा ऑब्लिक म्हणतात तुम्ही लोक, आणि कॅपिटल एक्स टाकायचा, ठीक आहे. बट समजा मी आता सेम सिम्बॉल टाकलं पण कॅपिटलच्या ऐवजी स्मॉल मध्ये एक्स टाकला, ठीक आहे, एंटर मारलं, काय होणार आहे का, त्याला पाहिजे कॅपिटल एक्सच पाहिजे, ठीक आहे. जसं मी कॅपिटल एक्स टाकेल तो शो पण नाही करणार, डायरेक्ट एंटर होईल, कळलं, राहील लक्षात. पण सिंगल लाईन कशामध्ये असतं की तो फक्त सिंगल टेक्स्टच टाकतो, ठीक आहे. आता बघा, याला एंटर मारू, पण एडिट होताना कशामध्ये एडिट होता, मल्टीलाईन टेक्स्ट मध्ये, ठीक आहे, जर तुम्ही नोटीस केलं असेल तर. ओके, अगेन डायमेन्शन, लिनियर, राईट क्लिक करू आपण, लाईनवर क्लिक करू. आता आपल्याला काय बघायचंय, मल्टीलाईन टेक्स्ट. आता इथे काय आहे की आपल्याला तो टेक्स्ट जो आहे त्याला तुम्हाला एडिट करायचं तर एडिट म्हणजे व्हॅल्यू टाकायची तर टाका, अदरवाईज लेस दॅन ग्रेटर दॅनचा सिम्बॉल टाका, ठीक आहे. आता याचा यूज कुठे करू शकतो आपण या कमांडचा, समजा मी एक सर्कल बनवला, ठीक आहे, ज्याचा रेडियस देतो मी 25, ठीक आहे. मला सांगा आता डायमेन्शन मध्ये आपण रेडियस, डायमेन्शन मध्ये आपण दिला डायमीटर. तुम्ही जितके ड्रॉइंग बघितले असतील इंजिनिअरिंग मध्ये पण किंवा त्या मॅन्युअली बनवल्यात, तिथे कधी अशा टाईपचं डायमेन्शन दिलंय तुम्ही, आपण तिथे देतो डायमेन्शन्स, लिनियर, एंटर, सिलेक्ट ऑब्जेक्ट, बरोबर आहे, अशा पॅटर्न मध्ये देतो. आणि याच्या आधी आपण काय करतो, डायमीटर वगैरे लिहितो, मग एम टेक्स्ट मध्ये जायचं, ठीक आहे. त्या टेक्स्टच्या आधी कर्सर घेऊन जायचा, ऍट द रेट जो आहे ना म्हणजे सिम्बॉल्स, इथून तुम्ही काय करू शकता, सिम्बॉल्स ऍड करू शकता. बघा एवढे लक्षात ठेवायची गरज नाहीये. तुम्ही लोक जॉमेट्रीमध्ये काय यूज करणार आहेत, डिग्री, प्लस मायनस, डायमीटर, त्या व्यतिरिक्त तुम्ही बाकीचे सिम्बॉल्स यूज नाही करणार. आणि डेल्टा जो आहे, ठीक आहे, तो डेल्टावाला ट्रायंगलचा फॉर्म्युला सिम्बॉल पाहिजे असेल तर हा ऑप्शन आहे. अदरवाईज काय करायचं, पर्सेंटेज पर्सेंटेज डी टाकलं तर डिग्री येईल, पर्सेंटेज पर्सेंटेज पी टाकलं तर प्लस मायनस येणार, पर्सेंटेज पर्सेंटेज सी टाकलं तर डायमीटर येणार, ठीक आहे. मी आता सिलेक्ट नाही करत, मी डायरेक्ट इथे टाईप करतो, शिफ्ट बटन प्रेस करायचे, पर्सेंटेज पर्सेंटेज, डायमीटर साठी काय सी, कॅपिटल स्मॉल काही असो येणार, स्पेस टाकायचा. डिग्रीसाठी काय पर्सेंटेज पर्सेंटेज डी, आणि प्लस मायनस साठी काय करायचंय, पर्सेंटेज पर्सेंटेज पी. क्लिअर. आता बघा याला जर का तुम्हाला डिग्री लिहायचंय तर मग लास्टला जाऊन सी टाका, फक्त डिग्री सेल्सिअस असंही तुम्ही नोट करू शकतात, आणि नंतर क्लिक करा, कळलं. बाकी बघा याला एडिट केलं तर सेम टूलबार ओपन होणार आहे, सेम ऑप्शन्स ओपन होणार आहे. इथेही तुम्हाला एंटर मारायचं आहे तर सेम मेथड आहे, ठीक आहे, कळलं. आता बघा लिनियर कमांड मध्ये जे ऑप्शन्स आहेत आता हे सगळे रिपीट होतील, ठीक आहे. आता सेम समजा आता मी याला कट करतो, याला पण कट करतो, डायमेन्शन मध्ये जाऊ आपण, अलाइन मध्ये जाऊ,
आता बघा अलाइन मध्ये काय फ्लेक्झिबिलिटी आहे, तुम्ही कुठल्याही अँगल मध्ये असेल तर तो अलाइन होतो. राईट क्लिक, सिलेक्ट. आता इथे म्हणून बघा तुम्हाला एम टेक्स्ट ऑप्शन दिसतोय, टेक्स्ट दिसतोय, अँगल दिसतोय, पण हॉरिझॉन्टल वर्टिकल रोटेट दिसतोय का? काय याला फरकच नाही पडत, हा ऑटोमॅटिक ऍडजस्ट होऊन जातो. कळलं? नेक्स्ट टाइप कुठला आहे? आर्क लेंथ. ठीक आहे, आता बघा आर्क लेंथ आपल्याला जर यूज करायचं आहे तर आपण डायमीटर घेऊ 100. ठीक आहे, CH टाइप करू, प्रॉपर्टीज सिलेक्ट करा. आता जॉमेट्री मध्ये जर तुम्ही बघितलं तर 314.15 काय जॉमेट्री म्हणजे सर्कम्फरन्स आहे सर्कलचा. ठीक आहे, आता याचा हाफ किती होईल? आपण कॅल्क्युलेटर मध्ये कसं कॅल्क्युलेट करतो? 22 डिवायडेड बाय 7 दॅट इज 314.2.28 इंटू किती आहे डायमीटर? 314.28 ना ऑटोकॅड मध्ये येतो 314.15. ठीक आहे, सो आता आपण काय करतोय, हाफ लेंथ घेतोय डिवायडेड बाय 2 म्हणजे 157.14 आली पाहिजे. तर आपण ट्रिम कमांडने याला ट्रिम करू. डायमेन्शन मध्ये जायचं आर्क लेंथ. ठीक आहे, आता तो विचारतोय सिलेक्ट आर्क और पॉलीलाइन आर्क. ठीक आहे, म्हणजे पॉलीलाइनने बनवले असेल तरी चालेल. क्लिक करा, किती आला? 157.08, 157.14. ठीक आहे, जर आपण ऑटोकॅडच्या हिशोबाने जर का पायची व्हॅल्यू घेतली असती तर प्रॉपर आला असता. ठीक आहे, आली आर्क लेंथ. डायमेन्शन्स, आर्क लेंथ, सिलेक्ट ऑब्जेक्ट. आता बघा इथे काय आहे ना, याला तुम्ही बोलू शकता पार्शल म्हणजे उरलेला जो काय असेल तर. मग इथे क्लिक करायची गरज नाही पडत. फक्त काय एक एक्स्ट्रा ऑप्शन आहे लीडर. लीडर मध्ये काय होतं की एक ॲरो येणार, म्हणजे त्या आर्क पासून ॲरो स्टार्ट होतो. ठीक आहे, याला कधी ऑन करायची गरज नाही. जो पहिला मेथड होता ना तीच फॉलो करायची. ठीक आहे, पण आर्क लेंथ बघा नेहमी आर्क लेंथ यूज करायची आहे तर मॅन्युअल कॅल्क्युलेशन मध्ये तुम्ही आधी लेंथ फाइंड आउट करायची. ठीक आहे, अदरवाइज तुम्हाला कळणार नाही. क्लिअर? डायमेन्शन मध्ये जाऊ आपण. नेक्स्ट ऑप्शन काय? ऑर्डिनेट. आता आपल्याला बघायचंय ऑर्डिनेट काय. ठीक आहे, इथे जाऊ आपण. ऑर्डिनेट साठी आपल्याला काय माहित पाहिजे? आपल्या ऑटोकॅडचं UCS म्हणजे युनिव्हर्सल कोऑर्डिनेट सिस्टम म्हणतात याला. ठीक आहे, युनिव्हर्सल याच्याकरता की आपण 2D प्लेन मध्येच काम करतो. आणि आता ही कुठला व्ह्यू आहे? हा आहे टॉप. ओके, सी आता बघा तुम्हाला जर का प्लॉट मेकिंग करायचे आणि तुमच्याकडे काय आहे XY कोऑर्डिनेट्स आहे. ठीक आहे, तर डायरेक्ट त्या व्हॅल्यू टाईप करायचे. ठीक आहे, आता बघ आपण काय करू, फॉर्मॅट मध्ये जाऊ, पॉइंट स्टाईल मध्ये जाऊ, पॉइंट घेऊ, स्क्रीन मध्ये मी व्हॅल्यू टाकतो 5. आता टाईप करायचं पॉइंट. समजा आता फर्स्ट व्हॅल्यू दिली असेल आपल्याला X मध्ये 100 आहे, कॉमा Y मध्ये 50 आला. आता आपल्याला काय करायचंय, X मध्ये 100 आहे, Y मध्ये 50 आणि याच्या पुढे आपण काय करू 50 50 50 म्हणजे आपल्याला एक स्क्वेअर प्लॉट बनवायचा आहे बट कोऑर्डिनेट टाकून. पॉइंट दुसरा काय होणार आहे, X येणार 150, Y येणार 50 आला. एंटर. आता तिसरा कसा येईल, X मध्ये येणार आहे 150 कॉमा Y मध्ये किती येईल 100 येईल आला. आता आपल्याला पुढचा प्लॉट करायचा आहे, X मध्ये 100, Y मध्ये किती, Y मध्ये पण 100च येईल. नाही नाही, पॉइंट कमांड घेतोय आपण आणि पहिला पॉइंट क्लिक करण्याच्या ऐवजी आपण X, Y टाकतो, मग ते पॉइंट डायरेक्ट जातात. सी कसं असतंय, तुमच्याकडे टोपोग्राफी सर्वे किंवा कॉलम शेड्यूल किंवा कोऑर्डिनेटचा जर चार्ट आला प्लॉटिंग साठी तर मग तुम्ही ऑटोकॅड मध्ये बनवणार कसं? मग त्याकरता आपण पॉइंट कमांड घेतो आणि काय व्हॅल्यू दिली त्यांनी XY टाईप करायचं, एंटर मारायचं, टाईप करायचं, एंटर मारायचं. मग लाईन कमांड आहे, झालं, आले पॉइंट्स. पण बघा आपण तर कोऑर्डिनेट टाकले, मग आपल्याला कोऑर्डिनेट शो करता आले पाहिजे.
डायमेन्शन तर आपण देऊ, पण हे कसं सांगणार की याचा एक्स किती आहे ना वाय किती आहे? त्याकरता कुठला कमांड दिले त्यांनी? ऑर्डिनेट. ऑर्डिनेट म्हणजे एकच ऍक्सिस होतो, कोऑर्डिनेट मध्ये दोन येतात. आपण ऑर्डिनेट कमांड घेऊ. तो विचारतो लोकेशन काय, फीचर लोकेशन. क्लिक केलं. आता इथे एक लक्षात ठेवा, ठीक आहे, याला झूम करू आपण. आता बघा डायमेन्शन मी व्हर्टिकल मध्ये ठेवलंय तेव्हा 100 दाखवतो आणि हॉरिझॉन्टल मध्ये ठेवलंय तर, ठीक आहे. ही कमांड मोस्टली सगळ्यांना कन्फ्युजन होतं की एक्झॅक्टली एक्स दाखवतोय का वाय दाखवतोय. ते एक नेहमी लक्षात ठेवायचं. ऑर्डिनेट कमांड नेहमी परपेंडिक्युलर डिस्टन्स दाखवणार. म्हणजे जेव्हा तुम्हाला एक्स बघायचंय तर डायमेन्शन कशामध्ये दिसणार? वाय मध्ये. ठीक आहे. आता बघा हा 0 पासून 100 आहे, हा किती असणार? ठीक आहे, हा किती असणार आहे? म्हणजे हे झालं एक्स. आता आपल्याला पाहिजे वाय. हा बॉटम पासून 50 आहे, हा 50 आहे, 100 आहे, हा पण 100. कळलं? अशा पद्धतीने तुम्ही डायमेन्शन मार्किंग करू शकता. प्लॉटिंग वगैरे जेव्हा आपण करतो किंवा मग कोऑर्डिनेट, तिथे तुम्हाला अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे, क्लिअर? काय डाऊट आहे? आता इथे आपले पहिले 4 ऑप्शन्स फिनिश.